नमस्कार. मी सेंद्रिय क्षेत्रातले अनेक व्यवसायांबद्दल सांगत असतो, एक्सप्लेन करत असतो वेगळ्या व्यवसायांबद्दल. पण मी पुन्हा पुन्हा सांगेल, की ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये काम करायचं असेल, सगळ्यात जास्त चांगला नफा मिळवायचा असेल, ऑर्गॅनिक चळवळीला हातभार लावायचा असेल, सेंद्रिय क्षेत्रात काम करायचं असेल, तर तुम्ही ऑर्गॅनिक सप्लाय चेन, ज्याला सेंद्रिय उत्पादनाची पुरवठा साखळी मराठीत म्हणता येईल, याच्यामध्ये त्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रवेश करावा. याच्यामध्ये खूप साऱ्या संधीज आहेत आणि खूप चांगलं काम करता येईल आणि खूप मोठ्या प्रमाणात काम करता येईल. ते ऑर्गॅनिक सप्लाय चेन किंवा ऑर्गॅनिक पुरवठा साखळी म्हणजे काय याचं जर आपण बघितलं, तर आपण जर शहरामध्ये एखाद्या हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये गेलो, एखाद्या हाउसिंग सोसायटीमध्ये गेलो, एखाद्या कॉलनीत गेलो आणि तिथल्या सगळ्या गृहिणींना जर आपण बोलावलं आणि विचारलं, की तुम्हाला ऑर्गॅनिक भाजीपाला पाहिजे का? तुम्हाला ऑर्गॅनिक फळं पाहिजे का? तर मी तर म्हणेल प्रत्येक व्यक्ती सांगेल, "हो, ऑर्गॅनिक असेल, विषमुक्त असेल तर आम्हाला घ्यायला आवडेलच." पण कुठं उपलब्ध आहे ते? त्यांच्या घराच्या आसपास बघाल तुम्ही तर जे सेंद्रिय नाही असाच भाजीपाला उपलब्ध आहे. जे फळं सेंद्रिय नाहीत अशीच त्यांच्या घराजवळ उपलब्ध आहे किंवा त्यांच्या दारापर्यंत येतात आणि त्यांना ते विकत घेता येतात. त्यांच्या परिसरामध्ये जे काही सेंद्रिय नसलेल्या भाजीपाल्याचे खूप सारे मॉल्स आहेत, खूप सारे स्टॉल्स आहेत, खूप सारे बाजार आहेत, जिथनं ते भाजीपाला आणतात, जो विषमुक्त नसतो किंवा सेंद्रिय नसतो असा भाजीपाला त्यांना एकदम सोप्या पद्धतीने इझिली अवेलेबल आहे. त्यांना तो लगेच जाऊन घेता येतो. पण त्यांना त्यांच्या परिसरामध्ये सेंद्रिय भाजीपाला कुठे मिळतो हे माहीत नाही किंवा तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजेच काय, तिथे एक मागणी आहे, पण तिथे सप्लाय नाहीये. त्याच वेळेस तुम्हाला असे खूप सारे शेतकरी मिळतील, उत्पादक मिळतील, की जे तुम्हाला म्हणतील, की तुम्ही सेंद्रिय विकत घेत असाल, तर आम्ही उत्पादन करून द्यायला तयार आहोत. आणि आम्ही आज जी शेती करतोय ती परवडत नाही. ते जे काही शेती करतायत ती रासायनिक खतं वापरून करतायत. जी सेंद्रिय शेती नाहीये, ती त्यांना परवडत नाहीये. ते सेंद्रिय शेती करायला तयार आहेत. पण ते उत्पादन करतील, ते सेंद्रिय उत्पादन विकलं जाईल याची त्यांना खात्री नाहीये किंवा त्याच्यासाठी कुठलं प्रमाणपत्र लागतं, ते कसं मिळवायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना मार्गदर्शन नाहीये. म्हणून जी ऑर्गॅनिक सप्लाय चेन आहे, सेंद्रिय पदार्थांची जी पुरवठा साखळी आहे, तिच्यामध्ये खूप साऱ्या संधी युवकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपलब्ध आहेत. तुम्हाला काय करायचंय फक्त याच्यामध्ये ह्या बाजूला मागणी आहे, ह्या बाजूला पुरवठादार आहेत. त्यांना फक्त तुम्हाला जोडायचंय आणि त्या जोडण्यामध्ये व्यवसाय करायचा आहे. म्हणजे शेतकऱ्यांकडनं सेंद्रिय उत्पादन तुम्हाला विकत घ्यायचंय आणि ज्यांना ते हवंय त्यांच्यापर्यंत ते पोहोचवायचंय. मग याच्यामध्ये तुम्हाला ही साखळी जी आहे ती विकसित करायची. ती विकसित करायची म्हणजे काय? साखळीचे इकडचे घटक आणि इकडचे घटक त्यांना जोडणाऱ्या दुवा, हा सगळा तुम्हाला एक कायमस्वरूपी स्थापित करायचा आहे. तुम्हाला कायमस्वरूपी एस्टॅब्लिश करायचा आहे. म्हणजे काय? तर ह्या इकडे कुठली मागणी आहे तेच उत्पादनं शेतकऱ्यांना लागवड करायला सांगायची. ते उत्पादनं कशी वाढवायची? त्यांच्या शेतीला प्रमाणीकरण कसं मिळवायचं? त्यांचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन कसं मिळवायचं? त्यांना ते कसं पॅक करायचं ह्या सगळ्यासाठी तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. ही ऑर्गॅनिक सप्लाय चेन डेव्हलपमेंट करणं म्हणजे काय? तर विविध पातळ्यांवर ट्रेनिंग देणं, त्यांना त्यांच्याकडनं ते विकत घेणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि याच्यामध्ये नफा काढणं. नफा काढण्यामध्ये काहीच चूक नाही. ह्या तुमच्या नफा काढण्यामुळे ऑर्गॅनिक क्षेत्र वाढणार आहे. कारण तो जो ग्राहक आहे ज्याला ऑर्गॅनिक सेंद्रिय पदार्थ पाहिजे, त्यांना ते तुम्ही उत्पादित करून उपलब्ध करून देतायत. म्हणजे त्यांनाही मदत करतायत आणि जो उत्पादक आहे, जो आपल्या पारंपरिक शेतीमध्ये जी सेंद्रिय शेती नाहीये, तिथे उत्पादन घेऊन त्याला नफा मिळत नाहीये. तर तुम्ही जर दोघांना कनेक्ट केलं, तर यांच्याकडनं विकत घेतल्यानंतर यांना नफा मिळणार आहे. मग ग्राहकाला हवं ते उत्पादन मिळणार आहे आणि ह्या सगळं करण्यामध्ये तुम्हाला नफा मिळणार आहे. म्हणून हा एक मी पवित्र नफा आहे असं म्हणेल, की ज्याच्यामध्ये दोघांनाही तुम्ही त्यांना जे हवं ते मिळवून देतायत आणि सेंद्रिय शेतीच्या चळवळीला पण हातभार लावतायत. कारण सेंद्रिय शेती हे जे क्षेत्र आहे, याला तुम्ही व्यावसायिक पद्धतीने घेतल्याशिवाय त्याचा विकास होणार नाही, असंही माझं पहिल्या दिवसापासून मत आहे. तुम्ही याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे. ज्या दिवशी व्यवसाय म्हणून बघाल, त्या दिवशी सेंद्रिय शेतीचं चळवळ ही नक्की वाढेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती उपलब्ध करता येईल. मग आता याच्यामध्ये ही जी सेंद्रिय पदार्थांची जी पुरवठा साखळी आहे, ऑर्गॅनिक सप्लाय चेन आहे, ही आपण छोट्यात छोटी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे काय?
की एका शहरामध्ये जर जे ग्राहक आहे, त्यांना उत्पादन जे काही द्यायचंय तुम्हाला, ते त्या शहराच्या एक 20-25 किलोमीटरमधनं लोकांकडनं तुम्ही उत्पादित करून घेतलं पाहिजे. म्हणजे ते त्याचं ट्रान्सपोर्टेशन कमी असेल, त्याच्यामध्ये जास्त घटक राहणार नाही. म्हणजे त्या गावातला एक बायर किंवा दुसऱ्या शहरातला तिथनं ट्रान्सपोर्ट करणारा, मग कुठेतरी कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावं लागेल, मग तिथून ते द्यावं लागेल. असे मधले सगळे घटक तुम्ही काढले पाहिजे. तिथे कमीत कमी त्या साखळीमधले घटक पाहिजे, की जेणेकरून त्या शेवटच्या उत्पादनाची जी किंमत आहे ती वाढणार नाही. म्हणजे मध्ये कमी व्यापारी राहतील, कमी हाताळणारे लोकं राहतील, की जेणेकरून गुणवत्तेची गॅरंटी तुम्हाला देता येईल आणि जेणेकरून तुम्हाला जे काही उत्पादन तुम्ही देणार आहात, त्याला कमी प्राईस ग्राहकासाठी कमी प्राईस आणि उत्पादकासाठी जास्तीत जास्त नफा आणि तुमच्यासाठी पण नफा मिळू शकेल, जर तुम्ही ही साखळी छोटी ठेवली तर. पण मग ही साखळी सततच छोटी ठेवता येईल का? तर स्थानिक बाजारपेठेसाठी तुम्हाला ती छोटी ठेवता येईल. अजून एक जवळच्या शहराच्या बाजारपेठ जर तुम्ही काबीज केली, तर त्याच्यासाठी थोडीशी वाढेल आणि निर्यात करायची असेल तुम्हाला, तर थोडीशी अजून वाढेल. पण निर्यातीसाठी तुम्हाला बाहेरच्या देशांमध्ये निर्यात करताना जास्त किंमत पण लावता येईल आणि त्यासाठी तुम्हाला अगोदर या छोट्या साखळीपासून चालू करावं लागेल. त्यातला अनुभव घ्यावा लागेल. मग तुम्ही अनेक शहरांमध्ये पुरवठा करू शकाल आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्याकडे अनेक शेतकरी तयार होतील. त्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तुम्ही निर्यात पण करू शकाल. पण त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शेतकऱ्यांचं प्रमाणीकरण करावं लागेल. खूप साऱ्या शेतकऱ्यांकडनं उत्पादन करून घ्यावं लागेल आणि ते उत्पादित केलेलं मग तुम्हाला त्याचं लेबलिंग करावं लागेल. ते लेबलिंग तुमच्या नावाने करायचं असेल तर तुम्हाला हँडलिंगचं सर्टिफिकेट घ्यावं लागेल. हाताळणीचं एक सर्टिफिकेट येतं. पॅकिंगचं, प्रोसेसिंगचं सर्टिफिकेट येतं. ते तुम्हाला ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन घ्यावं लागेल आणि मग तुम्ही ते पुढे विकू शकाल. मग याच्यामध्ये लेबलिंग हा एक महत्त्वाचा भाग आहे, की तो जो ग्राहक आहे त्याला खात्री पटली पाहिजे, की ऑर्गॅनिकच आहे, कुठल्या शेतकऱ्याकडनं आहे, त्याचं प्रमाणपत्र व्हॅलिड आहे का? हे सगळं त्या लेबलवर तसा बारकोड, तसं क्यूआर कोड ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रमाणपत्राचं सर्टिफिकेशन, त्याची व्हॅलिडिटी, किती तारखेपर्यंत ते वैध आहे, त्याची तारीख हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे. पॅकिंग आणि लेबलिंग हे पण तुम्हाला शेतकऱ्यांना त्याचं प्रशिक्षण द्यावं लागेल किंवा शेतकऱ्यांकडनं तो माल विकत घ्यावा लागेल. तुमच्या गोडाऊनमध्ये प्रोसेसिंग युनिटमध्ये तो आणावा लागेल, तो पॅक करावा लागेल, त्याचं लेबलिंग, मार्किंग करावं लागेल आणि त्याच्याप्रमाणे तो तुम्ही पुढे ग्राहकाला किंवा निर्यात करू शकाल. मग आता अशी काही उदाहरणं आहेत का? तर खूप सारे उदाहरणं आहेत भारतामध्ये, की ज्यांनी ही ऑर्गॅनिक सप्लाय चेन एस्टॅब्लिश केली आहे. मोठमोठ्या कंपन्या त्याच्या झाल्या आहेत किंवा छोट्या-मोठ्या प्रमाणावर पण हे चालू आहे. पण तरीही मी तर म्हणेल फक्त जेवढं काम उपलब्ध आहे, त्याच्या फक्त 10%च काम चालू आहे. 90% स्कोप अजूनही उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वतः उडी घेऊ शकता आणि हा व्यवसाय करू शकता. उदाहरणादाखल मी तुम्हाला भारतातली 1-2 उदाहरणं सांगतो, की ऑर्गॅनिक इंडिया म्हणून एक ऑर्गॅनिक सप्लाय चेन आहे. जे वेगळ्या शेतकऱ्यांकडनं ज्यांनी ग्रीन टीपासून चालू केलं होतं. वेगळ्या शेतकऱ्यांकडनं वेगळी उत्पादनं घेतात. ते ऑर्गॅनिक इंडिया नावाने पॅक करतात आणि भारतात आणि भारताबाहेर विकतात. तर ऑर्गॅनिक इंडिया वेबसाईट तुम्ही चेक करा. तुमच्या लक्षात येईल ते काय करतात ते. अजून एक आहे राजस्थानमध्ये रॅपिड ऑर्गॅनिक. हे रॅपिड ऑर्गॅनिक जी लोकं आहेत त्यांनी खूप साऱ्या राजस्थान, गुजरातमधल्या पंजाबमधल्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन मिळवण्यासाठी मदत केली. त्यांचे सर्टिफिकेशन मिळवून दिले. त्यांनी जे काही उत्पादनं घेतली, ती रॅपिड ऑर्गॅनिकनी विकत घेतली आणि ती रॅपिड ऑर्गॅनिकने विकत घेतल्यानंतर ती उत्पादनं ते निर्यात करतात किंवा भारतामध्ये विकतात. तर रॅपिड ऑर्गॅनिक हे चांगलं मॉडेल आहे. ऑर्गॅनिक इंडिया एक चांगलं मॉडेल आहे आणि जागतिक पातळीवर बघायचं असेल तर जे व्हॉलंटरी चालतं असं ऑर्गॅनिक सप्लाय चेनचं मॉडेल तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर साऊथ कोरियामध्ये हंसालीन म्हणून आहे. हे हंसालीन मॉडेल जे आहे हे व्हॉलंटरी चालतं. म्हणजे तिथले शेतकरी आणि ग्राहक एकमेकाला कनेक्टेड आहे आणि ते छोट्याशा नफ्याच्या याच्यावर लोक एकमेकांना म्हणजे जो शेतकरी आहे तो हंसालीम नावाने पॅक करतो, सप्लाय करतो आणि हंसालीमची एक टीम आहे, की याचं पूर्ण गुणवत्तेचं नियंत्रण करतं, क्वालिटी कंट्रोल करतं आणि त्यांचे साऊथ कोरियामध्ये 500च्या वर दुकानं आहेत, रिटेल शॉप आहे, की जिथे हे सगळं ऑर्गॅनिक उत्पादनं विकली जातात आणि ती उपलब्ध करून दिली जातात. तर ही एक ढोबळमानाने ऑर्गॅनिक सप्लाय चेनबद्दल मी तुम्हाला सांगितलं. याच्यातले अजून काही बारकावे आहेत, तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, तर ते मला तुम्ही कधीही विचारू शकता. मी त्याची उत्तर द्यायला उपलब्ध आहे. तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता, माझ्या वेबसाईटवरनं संपर्क करू शकता आणि मी तुमच्या अडचणी
वर मार्गदर्शन करायला नेहमीच उपलब्ध आहे. तर ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये या. ऑर्गॅनिक सप्लाय चेनमध्ये खूप सारा संधी उपलब्ध आहेत. अजूनही ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये बरेच काही गोष्टी करण्यासारख्या आहेत. युवकांनी अवश्य यावं आणि नक्कीच नफा मिळवण्याचं पण क्षेत्र आहे आणि निसर्गाचं, शेतकऱ्यांचं चांगलं भलं करण्याचं पण क्षेत्र आहे. तर तुम्हाला ऑर्गॅनिक क्षेत्रामध्ये जे काही व्यवसाय करायचे आहे, जे काही ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.